तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या साईडवरती प्लास्टरचं काम पूर्ण झालं होतं आणि प्लास्टरचं काम पूर्ण झाल्यानंतर हा व्हिडिओ मला आवर्जून घ्यावासा वाटला. कारण काय मी पहिला जो व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओमध्ये मी जी आपल्या साईडवरची सर्वी ती सर्वी साईड होती आणि ती सर्वीची साईड होती. तर तुम्ही मला इतक्या मित्रांची कमेंट आली किरण भाऊ तुमची ज्या कामाची सर्वी होती ती सर्वी साईड तुम्ही एकदम कमी घेतली होती, ती भविष्यात तुटू शकते होती किंवा तिचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मी तुम्हाला प्लास्टर झाल्यानंतर ती सर्वी दाखवणार आहे आणि ती प्लास्टर झाल्यानंतर किती इंच झाली ते आपल्याला पूर्ण रोड दिसते एकदम सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तिचा जो लुक आहे तो लुक तुम्ही पाहू शकता. आता हा आपला रूम आहे, रूम मध्ये तिचा लुक एकदम जबरदस्त आणि एकदम नाजूक तिचा जबरदस्त वाटवायची ना. तर राऊंड टीचर नमस्कार. तर राऊंड टीचर आपल्या मित्रांना एकदम सोप्या पद्धतीने सांगा की ते मी आपण जी सर्जरी काढली होती ते बऱ्याचशा मित्रांची कमेंट आली छोटी आहे कुठं, तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने सांगू शकता? सर्वप्रथम ज्यावेळेस आपण सर्व्हिस नियोजन करणार आहे तर ते योग्य पद्धतीने आपण विचार करून नियोजन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण तिचे काम करणार आहे तर ते आज केले भविष्यात तुटणार नाही आणि मजबूती बी राहिली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आहे इंटेरियर जर रूम केला ती ती शोभली पाहिजे. बरोबर. नाही एकदम मोठी भारत ते रूम मध्ये एकदम असं बोगस वाटते ना. बऱ्याचशा साईडवर आपण पाहिलं 5 ते 6 इंच अशा जाडीच्या त्या राहतात. कारण एवढं आपण बोजे वेळ ठेवणार नाही. आपण कुरडायचे डबे किंवा असे धान्य वगैरे असे ताळी साडी ठेवणार आहे. तिचं जेवढं वेळ त्या हिशोबाने आपण तिचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे आपण मटेरियल वेळ केलं नाही पाहिजे आणि काम बी चांगलं दिसलं पाहिजे. या पद्धतीला आपण नियोजन केलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता आपल्याला पूर्ण काम फायनल झालं केलं. त्याच्यानंतर तिची जाडी किती झाली तुम्ही जवळ येऊन टेप मोजून दाखवले तुम्ही त्याला सांगून द्या. हे बघा हे 2 इंच आणि हे 2.5 इंच म्हणजे ही पूर्ण काम होऊन 2.5 इंच झाली. या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या रूम मधली जर पोटमाळा म्हणा किंवा सर्वी तुम्ही ज्या भागात जे म्हणत असाल या अशा पद्धतीने जर केले तर तुमचा रूम हा इंटेरियर पद्धतीने एकदम क्वालिटी दिसल. आणि तुमच्या जी सुविधा आहे समजा आपण ग्रामीण भागात जर सर्वी टाकतो त्याच्यावर आपण सामान ठेवतो आणि मग भविष्यात जर जास्त जाडी केली तर ते रूम मध्ये चांगली दिसणार नाही आणि तुमच्या रूमचा जो शो आहे तो एकदम बोगस आणि थडकला दिसणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची सर्वी केली जर काम योग्य पद्धतीने जर केलं तर तुम्ही आजही बघू शकता आपल्या कॅमेऱ्याद्वारे किती सुंदर रूम दिसून राहिला ही सर्वी काढली तरी पण या हिशोबाने तुम्ही तुमचं काम करून तुमच्या रूमची शायनिंग वाढू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, राऊंड टीचर एकदम सोप्या भाषेत आणि एकदम सविस्तर सांगितलं की ज्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. मित्रांनो माझे जेवढे मित्र म्हणले होते तुम्ही जाणवा तर माझ्या मित्रांनो मी आवाज एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार येतं की आपण मलाही सांगा मित्रांनो तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता की आपण त्या सगळ्यावर ठेवून काय ठेवणार आहे. तर ठेवून आपण फक्त कुडाच्या डबा ठेवू शकतो, शेवाच्या डबा ठेवू शकतो, डाळी साडी ठेवू शकतो. त्याचं एवढं पोजे नाही तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर कमी 2, 2.5, 3 क्विंटल 4, 5 क्विंटल पोजे कुठली अडचण येणार नाही. त्याच्यामुळे होते तेवढं नाजूक भरा जेणेकरून तुम्हाला दिसताना व्यवस्थित दिसते आणि आपला जो रूमचा लुक राहतो तो लुक पण एकदम व्यवस्थित वाटतो आपल्याला. मित्रांनो तो आपली सगळी कशी वाटते ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांच्या पण नाव सगळं झालं असेल त्यांनी पण सांगा की आमची